आज मस्तपैकी पावभाजी बनवली होती, पण त्याआधी होता आमच्याकडे एक कार्यक्रम आणि कार्यक्रमाचं हे जेवण जेवलं ना माझ्या अंगामध्ये एवढा आळस शिरतो की मला कोणतं कामच करायला नको वाटतं. त्यात आज वातावरण सुद्धा दिवसभर असं झालं होतं. संध्याकाळी मस्तपैकी रेडी झाले कारण आम्हाला शॉपिंग करण्यासाठी जायचं होतं, पण त्याआधी म्हटलं भाज्या शिजत घालूया कारण तिकडून आल्यानंतर माझं काम थोडंसं सोपं होईल. भरपूर बटाटा, शिमला मिरची आणि फ्लॉवर मी इथे घातला. माझ्याकडे ना हिरवा वाटाणाच नव्हता, तर म्हटलं बाहेर गेल्यानंतर ग्रीन पीस घेऊन येता येईल आणि सासूबाईंना सांगितलं की शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करा. अभिच्या रक्षाबंधनची खरेदी करायची होती आणि छोटे छोटे मुली असतात ना त्यांना अशाच गोष्टी आवडतात, त्यामुळे 2-3 वेगवेगळ्या गोष्टी घेऊन मी एकत्र पॅक केल्या. एक आमच्या सई दीदीसाठी आणि एक ओवीसाठी. येतानाच आम्ही पाव घेऊन आलो आणि उद्या ना अभिच्या स्कूलमध्ये राखी बनवून द्यायची, त्याचं साहित्य सुद्धा येताना घेऊन आलो. घरी आलो की पटकन किचनमध्ये गेले आणि म्हटलं चला आता भाजी बनवून घेऊया. मला ना पावभाजीमध्ये आलं आवडत नाही, त्यामुळे मी फक्त भरपूर असा लसूण घालते, कांदा, टोमॅटो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आमच्या यांना मिक्सरमधून काढलेली ही भाजी आवडते. ग्रीन पीस आणणं तर मी विसरूनच गेले होते, तर जे होतं त्यातूनच मी भाजी बनवली. भरपूर असा पावभाजी मसाला, लाल तिखट घातलं आणि झाली आपली भाजी तयार. नाही, अशी भाजी तयार होणार नाही. भरपूर बटर घातल्याशिवाय पावभाजीची भाजी रेडी होतच नाही. तर असं होतं आजचं जेवण. चला बाय.